सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्व उपक्रमांमध्ये चमकाल आणि नशीब देखील तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कुठलंही विशेष काम आज यशस्वी होऊ शकतं. तुमची मेहनत आणि नशीब तुमच्या सोबत असल्यामुळे सर्व काही ठीक होईल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या ताकदीच्या क्षेत्रामध्ये चांगला लाभ मिळेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतात आणि तुम्ही प्रवासाची योजना देखील आखाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांदळाचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते. वडिलांशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेम आणि कौटुंबिक संबंधांसाठी आजचा वेळ हा चांगला असेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या वरिष्ठांना मेहनतीने प्रभावित करू शकतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शिवलिंगांवरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर सहली तुमच्यासाठी शक्य आहेत. हा तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल. आत्मविश्वास आणि उत्साहानं परिपूर्ण राहून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. नवीन व्यवसाय योजनेवरती काम सुरू करण्यासाठी आजची वेळ हे अनुकूल आहे. तथापि कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वेगवेगळ्या स्तरांवरती काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही गोंधळाच्या स्थितीमध्ये आज राहू शकता, ज्यामुळे काम वेळेवरती पूर्ण होण्यात तुम्हाला अडथळा येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु खर्च वाढण्याची शक्यता आहे. संसाधनांच्या कमतरतेमुळे काही व्यावसायिक योजना तात्पुरत्या तुम्हाला स्थगित ठेवाव्या लागू शकतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की हाडं आणि मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक ताण आणि लांबचा प्रवास टाळावा. तुमच्या घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनानं वातावरण सुखद असेल. तथापि कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल. तुमचा आदर आणि प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमचा व्यवसाय देखील विस्तारेल. तुमच्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला योग्य ते परिणाम मिळतील. कुटुंब आणि मित्रांसोबत आज तुम्हाला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यांचा चांगला पाठिंबा देखील तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अगदी आनंदाने वेळ घालवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि ध्यानधारणा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या संपर्कामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आज तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. बोलण्यामध्ये तुमच्या गोडवा असेल, ज्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी असलेले तुमचे संबंध अगदी गोड राहतील. कुटुंबातील सदस्य देखील तुमच्या कामामध्ये तुम्हाला सहजपणे पाठिंबा देतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चांगली कामगिरी इतरांवरती परिणाम करेल. जर तुम्ही नियमित कामांशिवाय काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा थोडासा निराशाजनक राहू शकतो, परंतु इतरांसोबत केलेल्या कामामध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुम्ही सकारात्मक विचार ठेवा.
नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंददायी असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकाल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा यामुळे तुम्हाला इतरांचा पाठिंबा मिळेल. मात्र विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी दिवस थोडासा आव्हानात्मक राहू शकतो. तुमची उद्दिष्ट आणि महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये तुम्हाला मिश्र परिणाम मिळू शकतात. तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता आणि अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकण्याची देखील तुम्ही शक्यता आहे. चालू असलेल्या कोणत्याही प्रकल्पामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्ही करू नका. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ हा लागू शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं संवाद कौशल्य आज फार प्रभावी असेल. तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही वेळ अत्यंत योग्य आहे. तुम्ही बहुतांश कामं यशस्वीरित्या व्यवस्थापित करू शकाल. नवीन खरेदी किंवा यशामुळे तुमची जीवनशैली सुधारणार आहे. अनावश्यक कामांमध्ये अडकण्याची तुम्ही शक्यता आहे. आज तुमच्या चालू असलेल्या कोणत्याही प्रकल्पामध्ये काही अडथळे हे येऊ शकतात. आज रात्री तुम्हाला तुमच्या मुलांकडून एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल आणि तुमचं नाव देखील प्रसिद्ध होईल. ज्येष्ठ आणि सौम्य व्यक्तींचा आदर करण्यात तुम्ही पुढे असाल. तुमचं आरोग्य आज चांगले राहील. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.